नमस्कार मंडळी. 11 महिन्याच्या बाळाला उडदाची डाळ आणि पोळी कशी खाऊ घालायची तर ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी आपण रेसिपी बघूयात. त्यासाठी सर्वात आधी उडीद डाळ जी आहे तर ती छान शिजवून घेतली आहे. त्यानंतर थोडंसं कांदा घेतला आहे मी कट करून आणि थोडंसं 1-2 कासोळ्या लसणाच्या घेतल्या आहे पाकळ्या. त्या छान कुटून घेतल्या आहे. त्यानंतर स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसण टाकायचं आहे. लसणसुद्धा छान लो फ्लेमवर लालसर असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो टेस्टला खूप छान लागतो. जेवढा तो लाल झाला तेवढा त्याला त्याच्यात छान फ्लेवर येतो. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तुम्ही टोमॅटो वगैरे टाकू शकता, कोथिंबीरही टाकू शकता, कढीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. त्यानंतर कांदा टाकला आहे मी. कांदासुद्धा छान लालसर असा भाजून घेतला आहे. त्यानंतर चवीपुरती थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे टेस्टला छान लागतं ते आणि पचायलासुद्धा छान राहतं. त्यानंतर त्याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर जे मी उडीद डाळ शिजवून घेतली आहे त्याला थोडंसं मॅश केलं आहे आणि ते त्यामध्ये टाकलं आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे एकजीव. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे मी. थोडंसं पहिले शिजू दिलं आहे ते मिक्स करून. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे, जेणेकरून ते छान असं सॉफ्ट बनतं आणि लवकर हे होतं, बॉईल होतं. आणि त्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे. छान जेवढं शिजलं तेवढं छान ते असं मिक्स होऊन टेस्टला छान लागतं. त्यानंतर मी थोडीशी पोळी घेतली आहे, त्याला त्याचे काप करून घेतले, थोडंसं चुरून घेतले आहे हाताने, बघू शकता. त्यानंतर त्या पोळीमध्ये जी आपली उडदाची वरण आपण शिजवून घेतलं आहे तर ते त्यामध्ये गरम गरमच टाकायचं आहे आणि थोडा वेळ डीप करून ठेवायचं आहे, म्हणजे इझिली ते मॅश होतं. छान थंड झालं की छान मिक्स करून घेतलं आहे आणि थोडा वेळ ठेवलं आहे आणि त्यानंतर मी गरमागरम असं राजवीला सर्व केलं आहे, बघू शकता. आणि खूप छान एन्जॉय करत तिने खाल्लं आहे. तिला आवडलं आहे. खूप टेस्टी बनलं आहे. खूप सोपी आहे. आवडलं तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.